मित्रांनो, तुम्ही कधी ऐकली आहे का पावसा पक्षाची माहिती ऐकली नसल्यास हा व्हिडिओ संपूर्ण पहा। पावसाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे। मान्सूनचा पाऊस येण्याआधी याच्या पाऊस आला किंवा पेरते व्हा अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते। महाराष्ट्रातील लोक याला बळीराजा मानतात। हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे। यावर अनेक भाषांमध्ये लोककथा, गीते, म्हणी वगैरे आहेत। पावसा हा प्रामुख्याने वड, पिंपळ, अंजीर, बोरे व इतर वृक्षांची फळे आणि कीटक हे पावसा पक्षाचे अन्न असते। ते केसाळ सुरवंटाला दाबून त्यांची आतडी बाहेर काढतात। फांद्यांना घासून आतडी वेगळी करतात आणि नंतर ती गिळतात। ते वृक्षवासी असून जमिनीवर क्वचितच उतरतात। दाट झाडी, आमराई, बागा व शेताच्या आजूबाजूचा परिसर येथे त्यांचे वसतिस्थान असते। ते एकैकटे असतात। पावसाला दुरून पाहिल्यास तो हुबेहूब शिकल्यासारखा दिसतो। त्याची उडण्याची व झाडाच्या शेंड्यावर उतरण्याची शैली देखील शिकल्यासारखी असते। उडताना आणि हालचाली करतानाही तो शिकल्याची नक्कल करतो। निसर्गातील अनुकारितेचे हे एक उत्तम उदाहरण आहे। पावसा सहजासहजी नजरेस पडत नाही, मात्र मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीपासून पावसाळा संपेपर्यंत नराचे ओरडणे सतत घातलेल्या शिळेमुळे जाणवते। त्याचे ओरडणे म्हणजे तार व कर्कश स्वरातील शीळ असते। या शिळेचा आवाज टिपेला पोचून शीळ अचानक बंद होते व थोड्याच वेळाने पुन्हा सुरू होते। ही मालिका सुरुवातीला संथ असून उत्तरोत्तर वाढत जाते आणि काही वेळा असह्य होते। त्यामुळे इंग्रजांनी त्याला ब्रेनफीवर बर्ड हे नाव ठेवले आणि ते पुढे रूढ झाले। त्याच्या ओरडण्यासंबंधी निरनिराळ्या प्रदेशांतील लोकांच्या निरनिराळ्या कल्पना आहेत। महाराष्ट्रातील लोकांना ही शीळ पाऊस आला किंवा पेरते व्हा अशी आहे असे वाटते। तो पावसाच्या आगमनाची सूचना देतो अशी शेतकऱ्यांची भावना असल्यामुळे त्याला पावसा हे नाव पडले असावे। मार्च ते जुलै हा पावसाचा विणीचा हंगाम असतो। कोकिळेप्रमाणे हा पक्षी अंडपरजीवी आहे। पावसाची मादी सातभाई पक्षाची नजर चुकवून त्याच्या घरट्यात आपली अंडी घालते। एका घरट्यात ती बहुधा एकच अंडे घालते। आश्रयी सातभाई पक्षाच्या निळ्या अंड्यासारखीच पावसाची अंडी असतात। सातभाई पक्षी ती अंडी स्वतःचीच आहेत असे समजून त्यांच्यावर बसून ती उगवितो। त्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांचेही ते पोषण करतात। पिले मोठी झाली की ती उडून जातात। तर मित्रांनो, कशी वाटली पावसा पक्षाची माहिती नक्की कॉमेंट करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।